मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर गाईज आता आपण आहोत तंबाट्याच्या प्लॉटमध्ये. तर गाईज तुम्ही फायनली बघू शकतायत आता तुमचा सध्याचा युवा शेतकरी बसलाय वावरामध्ये. कारण मंडळी आपल्याला सोडायचं तंबाटीला पाणी, परंतु आता सध्या लाईट नसल्यामुळं आपण बसलो इथं सोलर पॅनलच्या सावलीमध्ये. मित्रांनो, सोलर पॅनलला लाईट आहे पण पाणी नाही, बोरमध्ये पाणी नाही, तर सोलर पॅनल पण लावला असता आपण. तर गाईज आता पण तंबाटीच्या प्लॉटमध्ये बसलोय. पण तुम्ही तंबाटी आपली बघितलेली नसेल, कशी काय तंबाटी आहे आपली. तर गाईज मी तुम्हाला तंबाटी दाखवू का आपली. तर बघा गाईज, ती जबरदस्त तंबाटीला फळं लागलेली आहेत गाईज. गाईज आपली तंबाटी कशी काय वाटते मला कमेंट करून सांगा बरं. काहीच बघू शकतायत आपल्याकडे तर एवढा जबरदस्त वातावरण आहे, डायरेक्ट वातावरणाने तो विषय हार्डच करून टाकलेला. कारण काहीच पाऊसच पडत नाही, लई दिवस झाले वाट बघतोय पावसाची. कारण गाईज आता आपल्याला सध्या पाणी डायरेक्ट विकत घ्यावं लागते तंबाटीसाठी. पण काय, शेतकऱ्याचा नाद नाही करायचा, कारण शेतकरी ना पाणी विकत घेईल पण शेतीच करेल. सगळ्यांचा नाद करा पण शेतकऱ्याचा नाही करायचा. गाईज तुम्हाला आता मी आपली तंबाटी पिकलेली आहे, ते पिकलेली तंबाटी पण दाखवतो. आपल्याला उद्या नाही तर परवा 2 दिवसात आपल्याला तंबाटी खुडायची, मार्केटला नेतो आणि तुम्हाला मी भाव पण सांगतो काय भाव गेलेला आहे. तर गाईज बघू शकतायत, हे आहेत आपली तंबाटी. नेपा तंबाटी पिकलेली आहे, बघा बघू शकतायत गाईज. हे बघा, तुम्हाला फोटो वाटत असेल, ब्लॉगर काय फोटो बोलतोय होय. बघू शकतायत आपली तंबाटी पिकलेली आहे. पण गाईज आपल्या तंबाटीला एवढा लोड आलेला आहे का डायरेक्ट छोटा कार्यक्रमच होऊन गेलो बघा. सगळ्यांचा नाद करायचा पण शेतकऱ्याचा नाही, कारण शेतकरी म्हटलं एकदम टॉपचा विषय असतो. आता सध्या तंबाटीला पाणी नाही, तर पाणी सोडायला आलो. थोडी सुकलेली दिसते ना तंबाटी, सुकलेलीच आहे तंबाटी. आपण यावर्षी डायरेक्ट टोकरं आणली, कारण तंबाटीला यावर्षी लई लोड येणार होता. म्हटलं चला टॉपचा विषय आहे डायरेक्ट. आणि गाईज आपल्या तंबाटीच्या वावरात नुसते तंबाटीच नाही तर गवत पण आहे बघा. गवत पण तंबाटीच्या बरोबर आहे. सगळ्यांचा नाद करा पण शेतकऱ्याचा नाही करायचा. तर मंडळी मग घ्या ना, आजचा आपला ब्लॉग आवडला असेल तर फॉलो, लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत इथंच थांबूयात. तोपर्यंत आपल्या असेच नवनवीन ब्लॉगचा तुम्ही आनंद घ्या. चला भेटूयात.